स्वारगेट बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। तर आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार। शक्ती विधेयक मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव गृह विभागाच्या वतीनं कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। सरकार विधेयक मागे घेणार असेल तर चुकीचं, वडेट्टीवारांचा आरोप। देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप। स्वारगेट प्रकरणामध्ये जी तत्परता दाखवली तीच तत्परता या प्रकरणी दाखवली असती तर सर्व आरोपी पकडले गेले असते, देशमुखांचं वक्तव्य। कोल्हापुरातल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याला आग। मिल विभागात वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणगी पडून आग। तुळजापूर मंदिर देवस्थान समितीचा मनमानी कारभार उघड। नोकर भरती जाहिरातीत उल्लेख नसतानाही घेतले पैसे। उमेदवारांकडून बँक गॅरंटी म्हणून 2 लाख रुपये घेतले। राज्यात पुन्हा स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता। ऊर्जा क्षेत्रातील तोटा कमी करण्यासाठी स्मार्ट मीटरसह विविध उपाययोजना करण्याच्या केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या सूचना।